रामकृष्ण हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील. लोकांना ज्ञान द्यायचं, लोकांना ज्ञानाचे डोस पाडायचे, लोकांना शहाणपणाचे डोस द्यायचे. लग्न साधी करा, साधी केलं तरी पोरं होतात. पैशांचा माज दाखवू नका, गोरगरिबांची सेवा करा. जेवढा पैसा तुमच्याकडे आहे त्याचा माज दाखवण्यापेक्षा दोन गरीब लेकींचा विवाह लावून द्या, हे सगळ्यात मोठं पुण्य असं कीर्तनात उपदेश करणारे हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये लाखो रुपयांचं उलाढ हाल केलेली आहे. किती ऍटिट्यूड. त्याच्यानंतर पुन्हा म्हणावं हे तुम्हाला दाखवण्याकरता केलं. दुसऱ्यांना उपदेश करणं सोपं आहे महाराज मंडळी. आणि पुन्हा त्या एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये पुन्हा आपल्या मुलाची मार्केटिंग करावी. आता माझ्यानंतर माझ्या मुलाला सांभाळा, तरी लोक म्हणतात समाज प्रबोधनकार. अरे 20% कीर्तनकार जर महाराष्ट्रातून मायनस केले तर 80% कीर्तनकारांचा प्रोबेशन झालाय, धंदा झालेला आहे. हे मी हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील बोलतोय. माझा परिचय मी देत नाही. जर कोणी म्हणत असेल अरे तुमची काय लायकी अशा लोकांवरती बोलण्याची, दादा माझी लायकी जर पाहिली तर कीर्तनात पाहिजे काय काय विषयांचं या ठिकाणी मी अध्ययन करून बसलेलो आहे आणि फार्मा कंपनीमध्ये नोकरी करतोय. कुणाला वाटत असेल तर हे बोलण्याचं कारण काय? आज जर अवस्था मी जर पाहिली शेतकऱ्यांची, अहो लावलेलं पीठ ज्याला लहानाचं मोठं केलं आणि आमच्या बळीराजानं शेतकऱ्यांचा घास तोंडात हिसकावून घेतला. चवट्यावर शेतकरी आला, एवढा मोठं आंदोलन झालंय. दिवाळी काही शेतकऱ्यांच्या घरात साजरी झाली नाही. जाऊन विचारा त्यांना की 100 रुपयाची किंमत काय, जेव्हा त्यांना 100 रुपयाच्या त्यांच्या पोरांना फटकोळा भेटला नसेल, फराळ भेटली नसेल, दिवाळीची केली कदर या गोष्टींची. आणि पुन्हा म्हणावं आम्ही तुम्हाला दाखवण्याकरता गोष्टी करतोय, आम्ही स्वतःला महान म्हणतो. आणि नको ती सपोर्ट करणारी माणसं की म्हणतात की हा माणूस 100 पोरांना रोज वागतो, हे वागतो. तुम्ही तुमच्या जोरावर वागत नाही, समाज त्यांना सहाय्य करताय. कोणाच्या मानधनावरती करताय, कोण सहाय्य करताय, कोण आर्थिक बळ देत आहे, या लोकांचा विचार नाही करत. स्वतः क्रेडिट घेणं सोडा. आणि आज महाराष्ट्रामध्ये 80 कीर्तनकारांच्या अध्यात्म ज्ञान आचरणात नाही या लोकांचं. मी प्रामाणिकपणे सांगतोय, हा व्हिडिओ संपूर्ण व्हायरल करा आणि तुमचं मत या ठिकाणी मांडा की मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय. आज नको ते चिल्ले चल्ले कीर्तनकार झाले. यांचं जर तुम्ही मकसद ऐकला, यांचे जर विचार करणे ऐकले, यांचा टार्गेट जर ऐकला, यांचं स्वप्न आहे की मला गाडी घ्यायची कीर्तनावरून, मला 4 व्हीलर घ्यायची. आणि आज प्रत्येक कीर्तनकार 4 व्हीलर मध्ये यायला लागला. अरे थोड्याफार लाजा वाटत नाही जनतेच्या पैशावरती. गोर गरीब लोक सप्ते करतात, 100 200 रुपये वर्गणी गोळा करतात. आणि तुम्ही 8 9 10 लाखाच्या गाडीची, मर्सिडीजची या ठिकाणी वाट पाहतात की मला कीर्तनावर गाडी घ्यायची. गाडीतून महाराजाला आपण ज्याला मोठा महाराज म्हणतो, ज्ञानावर महाराज ओळखला जात नाही, त्याच्या आचरणावरती महाराज ओळखला जात नाही. आणि आज या स्टुडिओमध्ये तुम्हाला महाराज वाटत नसेल आणि मी जोपर्यंत फेटा वाहत नाही कीर्तनामध्ये, जोपर्यंत महाराज वाटत नाही मंडळी, हे कुठंतरी समजून घ्या. कुठं चाललोय आम्ही. आणि अशा जर बिझनेस करणाऱ्या महाराज लोकांना तुम्ही साथ देत असाल, याची त्याची कॉफी करणाऱ्या कीर्तनकारांना तुम्ही 15 20 हजार रुपये द्यायला लागले, काय म्हणावं तरी काय तुम्हाला लोकांना. आणि या पैशांचा या लोक प्रॉपर्ट्या खरेदी करतायत. केला अभ्यास तुम्ही या गोष्टींचा? गोर गरीब माणूस 100 रुपये पावती फाडतो सप्ताहासाठी आणि हरामखोर 1.5 तासाचे तुमच्याकडनं 25-25 हजार रुपये घेऊन जातात. आणि ज्ञानाच्या खाद्या नसतो यांच्याकडं. स्वतःला म्हणतात की मी वकील आहे, स्वतःला म्हणतो माझं इंग्लिश झाले, स्वतःला म्हणतात मी हे शिक्षण झालेले. आरामात सांग ना हराम खोरा, ज्ञानेश्वरीमध्ये कोणतं फिजिक्स आहे आणि कोणतं ज्ञानेश्वरीमध्ये कोणतं केमिस्ट्री आहे, कोणतं सायन्स भरलेलं आहे, काय जागृती आहे, काय इकॉनॉमिक्स आहे, देवळीमध्ये सांग. आज परत एका कीर्तनकाराचं सांगून द्या तुम्ही की त्यानं ज्ञानेश्वरीमध्ये हे विज्ञान बाहेर टाकलं. हा हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील गेल्या 10 वर्षापासून कीर्तन करत आहोत. पण या नेक प्रामाणिक कीर्तनकाराला कोणी साथ देत नाही, कारण की मी गोर गरीबाचा लेकरू आहे. इकडे महाराज लोक 70 हजार रुपये घेतात. ज्ञान कवडीचं नाही, अभंगाचं ना, कीर्तन मांडता येत नाही. आणि 20 वर्षापासून कीर्तन करत आहात, काही 15 वर्षापासून कीर्तन करत आहेत. आणि हा पैसा कमवून थोड्याच्या प्रॉपर्ट्या जमा करत आहात आणि तुम्हाला उद्देशाच्या गोष्टी करतात. कुठं चाललंय आम्ही? महाराज म्हणावं तरी कुणाला? गाथा बारकाने वाचला तर कळील साधू कुणाला म्हणावं. यांच्याकडे काय दया आहे? दया राहिली असती तर एवढा मोठा लाखो रुपयांचा साखरपुडा केला नसता. किती गोरगरिबांना त्या ठिकाणी खाऊ घाललं त्या साखरपुड्यामुळे. द्या मला उदाहरण. नाही ना मायबाप. तडमणीने सांगतोय हा महाराष्ट्र आणि ही आध्यात्मिक परंपरा, वारकरी संप्रदाय हा पवित्र संप्रदाय, ज्या संप्रदायाचा पायार असला माझ्या ज्ञानोबर आहे, कळस झाले माझे तुकोबर आहे, भिंत झाले माझे नाथ बाबा. मग या परंपराला जर सांभाळायचं असेल तर
एक आचरण शुद्ध कीर्तनकारांना साथ देण्याचा प्रयत्न करा. आलतू फालतू ज्यांची विचारसरणी इंस्टाग्रामला बिजी आहे, नको ती व्यसनास बरेच करतात. मला बोलायला लावू नका महाराज. खंत चालू आहे. अरे सप्ते, कीर्तने, प्रवचने, कथा ही मनोरंजनाचे साधन नाही तर परिवर्तनाचे साधन आहेत, मोक्ष प्राप्तीच्या सारव्या. कलियुगामध्ये असं एकच व्यासपीठ उरलेलं आहे की त्याच्यातून समाज सुधरू शकतो. आमची पिढी अधोगतीकडे वाटचाल चालू आहे आणि भाषण ठेवतो, शिवव्याख्यान ठेवतो, पण जो शिवव्याख्यान देतो ते हरामखोराच्याच गड्यामध्ये पवित्र कृषीचे माळ नाही आणि चालला तो हरामखोर शिवव्याख्यान करायला. मी खरं बोलणारा माणूस आहे आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही, गोष्ट लक्षात ठेवा. मग कधी आम्हाला शिवराय करतील, कधी आम्हाला संप्रदाय करेल? ज्याच्या 50,000 रुपये पाकिट आहे त्याला मी मोठा महाराज म्हणतो, 1.5 तास बोलून जातो, त्याला 1.5 तासच्या पुढे बोलता येत नाही. आणि काय म्हणावं तुम्हा मंडळींना? मी फार्मा कंपन्यामध्ये नोकरी करून मायबाप कीर्तन सेवा देण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही मला साथ मिळत नाही. का म्हणून असं चालू आहे? आणि ज्याने बिझनेस करून ठेवलेला आहे अशा लोकांना समाज डोक्यावर घेतो आहे. मग या लाखो रुपयांचा साखरपुडा जो तुम्ही केला महाराज, आणि वक्तव्य एवढ्या ऍटिट्यूड मध्ये दिलं, जर तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल मी खोटं बोलतोय खरं बोलतोय. संप्रदायाला टिकवायचं असेल, माझ्या ज्ञानोबा तुकोबाराचे खरे विचार समाजापर्यंत पोहोचवायचे असेल आणि आमच्या तरुण पिढीला जर सन्मार्गावरती आणायचे असेल आणि खरं अध्यात्म आमच्या तरुण पिढीमध्ये रुजवायचं असेल तर नेक कीर्तनकारांना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जरूर हातभार लावला पाहिजे. नाही तर हा कलियुगाचा प्रकोप आहे. ऐका, कलीची महिमा न सत्याशी रिजली जण. आणि माझ्या तुकोबाराने त्याच वेळेस लिहून ठेवलं, कलियुगामध्ये खरं सत्याला किंमत राहणार नाही. सत्य गेले भोड्यावरी अविद्येची चालली थोडी. म्हणून सर्व मायबापांना मला विनंती आहे, अरे एक प्रकारचे कीर्तनकार लोक तुम्हाला शोषण करतायत, राग व्हा, डोळे व्हा. चांगले नीट आचारशुद्ध कीर्तनकार बोलवा, त्यांचा अभ्यास करत, सायन्स स्किलचा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये, गाथामध्ये तरच परिवर्तन होईल. नको त्या 5-4 गप्पा गोष्टी मारण्यामध्ये सप्ते बर्बाद करू नका. 50,000 रुपयाचे कीर्तनकार तुम्ही यादीमध्ये भरता, तुम्हाला वाटतं की आम्ही लय मोठा सप्ताह करतोय. अरे हरामखोर, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे अशी, म्हणून तुम्हाला त्या गोष्टी सुचतात. त्यांच्यापेक्षा भारी भारी कीर्तनकार आचार्य शुद्ध बनलेले आहेत, त्यांच्याकडे खरंच ज्ञानाचा डोस आहे. मग वाटत नाही तुम्हाला गोष्टींचा काहीतरी? जास्त काही बोलायला लावू नका. मायबाप मंडळी सावधानचा इशारा देतो, सावध व्हा. सप्ते, कथा, कीर्तन चांगली करा, चांगले कीर्तनकार बोलवा. प्रदर्शन करू नका कीर्तन, सप्ते आणि कथांची. एवढं बोलून सर्वांना थांबतो. आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ? माझे विचाराशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट करून जरूर सांगा. तुमच्या भावनाही मला करू द्या. आणि या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, विसरू नका. कारण की मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सगळ्या विषयांवरती व्हिडिओ टाकणार आहोत. महाराज मंडळी दादा, मी काय असा नॉर्मल महाराज नाहीये, असा परिचय येत नाही माझा मला. कारण माझं चॅनलचं नावच आहे माऊली टेक्निकल केमिस्ट्री. म्हणून साथ द्या या सायन्स फील्डच्या कीर्तनकाराला. नक्कीच परिवर्तनाची दिशा बदलवेल आपल्या गावातली. आज्ञा घेतो सर्वांना माझा. रामकृष्ण हरी.